नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. जरी आता पूर्व भारताकडे एक डिप्रेशनचा संकेत दिला असला तरी ते आता संपुष्टात आलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये विदर्भात थोडं पावसाळी परिस्थिती आहे, अन्यथा पावसाचं प्रमाण कमी झालं आहे. मान्सून स्थिरावला आहे. आपण बघतो मान्सूनच्या कोणत्याही ॲक्टिव्हिटीज काल झालेल्या दाखवण्यात आलेल्या नाहीत आणि यापुढे जवळपास 12-13 तारखेपर्यंत मान्सून फारशी हालचाल करणार नाही असं दिसतंय. परंतु मध्यंतरी तयार होणाऱ्या पावसामुळे महाराष्ट्रात थोडीफार प्रगती होऊ शकते. आज 31 तारीख आहे आणि महाराष्ट्रातील पूर्णतः पाऊस उघडल्याचं या ठिकाणी स्पष्ट झालं आहे. थोडं पूर्व भारताकडे विरळ स्वरूपात पाऊस आहे, मेघगर्जनेसह केरळच्या आजूबाजूने आहे, परंतु महाराष्ट्रामधील पाऊस उघडला आहे. 31 तारखेला हलकी विदर्भात थोडी पावसाळी परिस्थिती, तीही केवळ गडचिरोली आणि गोंदियामध्ये दाखवण्यात आलेली आहे. बाकी महाराष्ट्रातला पाऊस उघडला आहे. थोडीफार ढगाळ परिस्थिती वगळता 1 तारखेपासून 6 तारखेपर्यंत फारशी पावसाळी परिस्थिती नाही, परंतु 6 तारखेला महाराष्ट्रात विरळ पावसाला सुरुवात होऊ शकते आणि ही मान्सूनच्या सरी असतील, जेमतेम पाऊस असेल. हा देखील केवळ उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि कोकण अशीच वाढ होणार आहे. 7 तारखेला देखील महाराष्ट्रात विरळ पावसाची भाग बदलत शक्यता आहे. तुरळक पाऊस असणार आहे. 8 तारखेला मृग नक्षत्राचा प्रवेश होणार आहे आणि या ठिकाणी आपण कोल्हा हे वाहन आहे, त्यामुळे ऐकून बघू शकतो की आपण सध्या फार शुभ संकेत तसं मृग नक्षत्रासंदर्भात नसले तरी देखील थोडं पावसाळी वातावरण विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागात असण्याची शक्यता आहे. थोडं दक्षिण मराठवाडा, दक्षिण विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात पावसाची शक्यता 9 तारखेला आहे. परंतु हा पाऊस अतिशय हलक्या स्वरूपातला आहे. मान्सून सरी आहेत. आपण धावता अंदाज या मॉडेलचा घेणार आहोत. साधारण महाराष्ट्रात एकत्रित स्वरूपात आपण जर बघितलं तर पुढील काळात काय परिस्थिती असू शकते. साधारणतः आपण जून महिन्याच्या अंदाजावर आहोत आणि जून महिन्यामध्ये जर 10-15 दिवसाचा अंदाज एकत्रित बघितला तर काय असू शकतं, तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी एकत्रित अंदाजात तुरळक पावसाची शक्यता दाखवण्यात आलेली आहे आणि हा तुरळक पाऊस कोणत्या भागात होईल याचंही थोडं हे राहील. साधारण 13 तारखेपासून पुन्हा एकदा मान्सूनची प्रक्रिया सक्रिय होईल दोन्ही समुद्रांमध्ये आणि पुन्हा महाराष्ट्राकडे पावसास अनुकूल परिस्थिती निर्माण व्हायला सुरुवात होणार आहे. म्हणजे केवळ 13 तारखेपर्यंत पावसाचा खंड आहे. त्यानंतर पुन्हा महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे आणि बंगालच्या उपसागरातून विशाखापट्टणमच्या जवळून काही सुरुवातीला पावसाचे संकेत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात बंगालच्या उपसागरातील आणि अरबी समुद्रातील बदलांचा परिणाम 13-14 तारखेला होणार आहे. आज 31 तारखेपासूनच पावसाची उघडीप महाराष्ट्रात सुरू झालेली आहे. पावसाचा खंड सुरू झाला आहे. 1 तारखेला थोडं मराठवाड्याचा दक्षिणी भाग, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणात अतिशय तुरळक पावसाची शक्यता आहे. 2 तारखेला नांदेडच्या किंवा लातूरच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. कोकणात थोडी तुरळक पावसाची शक्यता आहे. 3 तारखेला महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती राहील, कोकणात ढगाळ परिस्थिती वाढेल. 4 तारखेला विदर्भात थोडंफार पावसाळी वातावरण राहू शकतं. शिवाय भारताच्या म्हणजे मध्य भारतावर स्थानिक पावसाळी वातावरण वाढत असल्यामुळे आणि हा हवामानातला बदल अतिशय चांगला संकेत आहे. 5 तारखेला उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकण या विभागात ठिकठिकाणी मेघगर्जनेसह तुरळक पाऊस होणार आहे. 6 तारखेला मध्य महाराष्ट्र आणि मुंबईकडे हलक्या पावसाची शक्यता आहे. 7 तारखेला पश्चिम महाराष्ट्र, मुंबई असं थोडं वातावरण आहे. रायगड, रत्नागिरीच्या काही भागामध्ये, पुणे, सातारा आणि सांगली, सोलापूरच्या भागामध्ये, या भागात मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई या भागात थोडं पावसाळी वातावरण 8 तारखेला राहण्याची शक्यता आहे. 9 तारखेला
मराठवाड्याच्या काही भागात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. 10 तारखेला पावसाचा जोर जरी कमी होत असला तरी दोन्ही समुद्रात हवामान बदलाला सुरुवात झाली आहे. 11 तारखेपासूनच बंगालच्या उपसागरातून आणि अरबी समुद्रातून मान्सूनला पुढील प्रवास करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते आहे. 12 तारखेपासूनच बंगालच्या उपसागरातून अतिशय पोषक अशा प्रकारचं वातावरण पावसासाठी तयार होतं आहे आणि अरबी समुद्रात देखील दक्षिण टोकाला अतिशय चांगलं लक्षद्वीपच्या दरम्यान वातावरण तयार होतं आहे. 13 तारखेपासून जोरदार पाऊस महाराष्ट्रात बंगालच्या उपसागरातून येणार आहे आणि एक पहिला कमी दाब विशाखापट्टणम मार्गे महाराष्ट्रावर येईल असं दिसतंय. त्यामुळे एका मोठ्या पावसाला सुरुवात 13 तारखेपासून महाराष्ट्रात होईल. विदर्भ मराठवाड्यावर त्याचा सुरुवातीला प्रभाव असेल. 14 तारखेला हा कमी दाब महाराष्ट्रावर सक्रिय होत असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि खास करून उत्तर कोकण, नाशिक या भागात पुन्हा एकदा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे संकेत आले आहेत. 31 तारखेपासून 5 तारखेपर्यंत महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरण नाही. 6 तारखेपासून 10 तारखेपर्यंत महाराष्ट्रात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ वगळता विदर्भातही थोडंफार एखाद दुसऱ्या ठिकाणी होईल आणि कोकणात मात्र पाऊस होणार आहे. आणि हा पाऊस अतिशय भाग बदलत, तुरळक, कमी मध्यम स्वरूपाचा असणार आहे. 11 तारखेपासून हवामानात बदल सुरू होईल. बंगालच्या उपसागरातून पहिला कमी दाब विशाखापट्टणमच्या दरम्यान किंवा भुवनेश्वरच्या दरम्यान तयार होईल आणि तो महाराष्ट्रावर येणार आहे. आणि तसे स्पष्ट संकेत आल्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पाऊस हा 13 तारखेनंतर सुरू होण्याची शक्यता आहे. आणि 13 तारखेनंतर मान्सूनची पुढची प्रगती देखील सुरू होईल. साधारण मी असं म्हणेल की 13 तारखेपासून महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात होईल. आज महाराष्ट्रात पाऊस नाही. 1 तारखेला बीड, परभणी, नांदेड, लातूर, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये पावसाची शक्यता आहे. उशिरा नांदेड आणि चंद्रपूरलाही शक्यता आहे. 2 तारखेला ढगाळ वातावरण महाराष्ट्रात राहील, पाऊस नाही. 3 तारखेला जळगाव जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. 4 तारखेला ढगाळ परिस्थिती उत्तर महाराष्ट्रात वाढेल. 5 तारखेला नाशिक, मालेगाव, जळगाव, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीडमध्ये पावसाला सुरुवात होईल. 6 तारखेपासून पालघर, मुंबई, नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यात पावसाची सुरुवात. 7 तारखेला मुंबईसह पुणे, अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, रायगड या जिल्ह्यात पावसाची शक्यता, मध्यम स्वरूपाचा पाऊस. 8 तारखेला पावसाचं प्रमाण वाढेल. पालघर, मुंबई, रायगड, पुणे, अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा भागात पावसाचं प्रमाण आहेच. शिवाय वाशिम, हिंगोली, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, नाशिक विभागात पावसाचं प्रमाण 8 तारखेला असू शकतं, हलक्या स्वरूपात. थोडं 8 तारखेला उशिरा रात्री मराठवाड्याच्या बऱ्याच भागात म्हणजे वाशिम, हिंगोली, परभणी, लातूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा, अकोला, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे. जालना जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे. सातत्याने पावसाचं वातावरण छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव, पुणे आणि सातारा जिल्ह्यात राहणार आहे. त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांना पेरणी करण्यास काहीही हरकत नाही. 10 तारखेला पावसात जोर कमी असेल. 11 तारखेलाही पावसात जोर कमी आहे, परंतु 11 तारखेला हवामान बदलते. बंगालच्या उपसागरातून पावसाळी वातावरण भारतीय भूभागावर यायला सुरुवात होईल. पावसास पूरक असा हवामान बदल हा 11-12 तारखेला होणार आहे. त्यामुळे विदर्भ मराठवाड्यात पावसाला सुरुवात होईल. विशाखापट्टणमच्या दरम्यान पहिला कमी दाब बंगालच्या उपसागरात 12 तारखेला रात्री तयार होईल आणि त्याच दरम्यान महाराष्ट्रात विदर्भ मराठवाड्यात मुसळधार पावसाला सुरुवात होईल.
हा प्राथमिक अंदाजानुसार कमी दाब महाराष्ट्रावर येत असल्यामुळे महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे संकेत 13 तारखेपासून तयार होतील. 13 तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस असणार आहे. या कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रात असल्यामुळे महाराष्ट्रात काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. 14 तारखेला 13 तारखेला हे वातावरण राहील आणि आपण बघतो यामध्ये मुख्य करून लातूर, धाराशिव, सोलापूर, बीड, अहिल्यानगर, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर, जालना, नंतर पुढे नाशिकवरही याचा परिणाम होणार आहे. महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात पावसाची मोठी हजेरी असणार आहे. आपणास काही सूचना आहेत. पेरणी संदर्भात निर्णय घेताना आपल्याला पेरणी करायला काहीही हरकत नाही. मात्र जिल्हे बघा, अहिल्यानगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, पुणे, नाशिकच्या काही भागात पेरणी करायला काही हरकत नाही. या ठिकाणी जर पुरेशी ओल असेल तर या ठिकाणी पेरणी करायला हरकत नाही. या ठिकाणी सातत्याने पाऊस होत असल्यामुळे या ठिकाणी खंडाचा फार प्रभाव नाही. या ठिकाणी पिकं अतिशय उत्तम येणार आहे. शिवाय बाकी विभागात जे शेतकरी आहेत त्यांनी मात्र थोडं थांबायचे. जर पुरेशी ओल असेल आणि आपल्याकडे पाणीसाठा उपलब्ध असेल, आपण सुद्धा पेरणी करू शकता. मात्र ज्या विभागात पुरेशी ओल नाही, पुरेसा पाऊस झालेला नाही, त्यांनी पेरणी करू नये, कारण दुबार पेरणीचं संकट उपस्थित राहू शकतं. त्यापेक्षा आपण जर 11, 12, 13 तारखेपर्यंत थांबला तर आपल्याला पेरणीयोग्य पाऊस होणार आहे आणि पेरणीयोग्य पावसामुळे आपल्याला तिथून पुढे आपल्या पेरण्या यशस्वी होणार आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांनी विनाकारण घाई करण्याची गरज नाही. वेळेत पेरण्या होणार आहेत, त्यामुळे पेरणी ही लेट होत नाही. त्यामुळं घाई कशाला. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.